नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी खगडिया जिल्ह्यातील परबत्ता मतदारसंघामध्ये झालेल्या NDAच्या प्रचार सभेमध्ये एक अनपेक्षित घटना घडली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री चिराग पासवान मंचावर बसण्याच्या तयारीत असताना अचानक त्यांच्या खुर्च्या तुटल्याची घटना घडली आहे. मात्र या प्रसंगामुळे काही क्षण सभास्थळी गोंधळ उडालेला होता, परंतु सुदैवानं दोघेही सुरक्षित राहिले आहेत. घटनेनंतर फडणवीस आणि पासवान यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांना हात हलवून आपली तब्येत ठीक असल्याचं सांगितलंय. लगेचच नवी खुर्ची मागवून सभा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहेत. NDA उमेदवार बाबूलाल शौर्य यांच्या समर्थनार्थ आयोजित या सभेमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बिहार निवडणूक 2025च्या पहिल्या टप्प्यांपूर्वी NDAचा प्रचार जोर धरत असताना झालेल्या या घटनेनं प्रचार सभेचं वातावरण काही काळासाठी रंगतदार झालंय. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.